अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर स्वामींची सेवा करण्याचे भाग्य हे कोणाला मिळते? स्वामी सेवेची संधी मिळणे म्हणजे स्वामींची आपल्यावर कृपा आहे, हे आपण अनेकदा ऐकत असतो. आपण जर स्वामी मार्गामध्ये आलो, कसे घडलो? काही लोकांना स्वामींच्या सेवेमध्ये रुजू व्हायला वेळ लागतो आणि काही लगेच रुजू होतात. स्वामी सेवेमध्ये येणे म्हणजे हा योगायोग नाही, हे खूप एक मोठं रहस्य आहे. स्वामी सेवेचा आपल्याला योग मिळणे म्हणजेच काहीतरी मोठे आध्यात्मिक भाग्य आहे. कारण ही सेवा सामान्य कर्मामध्ये बोलली जाणारी नाही, तर ही सेवा थेट परब्रह्माशी जोडणारा मार्ग आहे. सर्वसामान्य माणसाला वाटते की स्वामींची सेवा म्हणजे नामस्मरण करणे, पारायण करणे, पण खरे तर ही सेवा फक्त कर्मच नाही, तर एक हा दिव्य प्रसाद आहे, जो प्रत्येकालाच मिळत नाही आणि ज्याला मिळतो तो खरोखरच पुण्यशाली असतो. स्वामी हे परब्रह्म आहेत. त्यांची सेवा जी करण्याची संधी आहे, तीच म्हणजे स्वामींची आपल्यावर विशेष कृपा आहे असे मानले पाहिजे. ही सेवा म्हणजे आपले कर्म, श्रद्धा आणि मागील जन्माच्या संस्कारावर अवलंबून असतात. पण कधी आपण विचार केला आहे की स्वामींची सेवा करणे ही आपली इच्छा आहे की स्वामींचीच योजना? तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. स्वामींच्या सेवेमध्ये येणे योगायोग नाही, तर स्वामींनी स्वतः आपली निवड केलेली असते. त्यांचे नामस्मरण करणे किंवा आरती करणे म्हणणे एवढेच नाही, तर खरी सेवा म्हणजे मन, वाणी आणि कृती ही स्वामींना अर्पण करणे, स्वामींच्या कार्यामध्ये सहभागी होणे, श्रद्धा ठेवून त्यांची शिकवण घेणे, आपण ते आचरणामध्ये आणणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे. भक्तीमध्ये नम्रपणा राहणे आणि सेवा करताना अहंकार बाजूला ठेवणे, हे महाराजांच्या प्रतिमेचे आणि महाराजांच्या मंदिराची सेवा करणे, पूजा करणे, अभिषेक करणे, यामध्ये सहभागी होणे, ही सुद्धा एक सेवाच आहे. पण ही सेवा केवळ आपली सुरुवात असते. त्यांचे नामस्मरण करणे किंवा आरती म्हणणे एवढेच नाही, तर आपले मन हे स्वामींना अर्पण करणे आणि स्वामींच्या कार्यामध्ये सहभागी होणे, स्वामींवर अतूट विश्वास ठेवून त्यांची शिकवण आचरणामध्ये आणणे, त्यांच्या भक्तीमध्ये आपण नम्रपणे राहणे आणि सेवा करताना जो स्वतःचा अहंकार आहे तो बाजूला ठेवणे. महाराजांच्या प्रतिमेची, मठाची पूजा, आरती, सेवा करणे ही सुद्धा एक सेवाच आहे. सात्विकता, संयम आणि साधेपणा, सदाचार हे आपल्या जीवनामध्ये आणणे म्हणजेच त्यांची खरी सेवा आहे. गरजूंना मदत करणे, अन्नदान करणे, पर्यावरण संरक्षण, अडल्यानडल्यांना स्वामी मार्ग दाखविणे म्हणजेच ही सुद्धा स्वामींची अप्रत्यक्षपणे केलेली एक सेवाच आहे. मी काय करतो हे स्वामींना आवडेल का, असा विचार करून आपली कृती ठरवणे म्हणजे सेवाभाव. स्वामींच्या सेवेचा योग कोणाला आणि कसा मिळतो? स्वामींची सेवा हे आपले कर्म ठरवत असते, त्याचे आपल्या कर्माचे फळ आहे. यामध्ये काही गोष्टी महत्त्वपूर्ण सुद्धा आहेत. केलेली साधना, सेवा यामुळे आपल्या आयुष्यामध्ये स्वामींच्या सेवेचा योग येत असतो. चांगली कर्म, नामस्मरण या सगळ्यांमुळे अशा व्यक्तींवर स्वामींची कृपा होते आणि त्याला सेवा मिळते. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये श्रद्धा, भक्ती आणि नम्रता असते, त्याला स्वामी योग्य वेळेला योग्य सेवा देतात. आणि ज्या व्यक्तीच्या मनामध्ये अहंकार नाही, त्याला खऱ्या अर्थाने देवासाठी काहीतरी करावे असे वाटते, त्याला स्वामी सेवा ही नक्कीच देत असतात. तर आपण सेवा कोणालाही स्वतःहून मिळत नाही. स्वामींना जेव्हा वाटते तेव्हाच आपल्याला त्या कामासाठी आपल्याला स्वामी महाराज निवडत असतात. स्वामी भक्ती ही व्यक्ती तर आपण खूप करू, पण स्वामींच्या सेवेचा योग हा त्यांच्याशिवाय मिळत नाही. आपण अनेक लोकांमध्ये सेवा करायला संधी मिळत नाही. सेवा ही निवडून दिली जाते, मागून मिळत नाही. अनेकदा भक्त प्रयत्न करून सेवेस जे आहे ते पात्र होत नाहीत. कारण असा विचार भक्तांच्या मनात येतो की स्वामींची प्रेरणा असेल किंवा कुणीतरी स्वामींच्या चरणी सेवा करतो, मग ती मंदिर असो, स्वच्छता असो
भजन असो, अन्नदान असो किंवा इतर काहीही सेवा असो, ती स्वामी भक्ताला स्वतः त्या कार्यासाठी निवडत असतात आणि सेवा केल्याने हा अहंकार जो असतो तो कमी होतो. स्वामींच्या कृपेचा अनुभव सेवेतून हा सहज मिळतो. इतरांचे कल्याण व्हावे यासाठी काम केल्याने आत्मिक समाधान ही आपल्याला त्याची अनुभूती मिळत असते. कोणत्याही कर्मकांडातून ती मिळत नाही. म्हणूनच ती दुर्लभ आणि नशीबवान लोकांनाच ही सेवा मिळते. स्वामींच्या चरणी सेवा करणे हे सहसा साध्य नाही. जन्मोजन्मी केलेले काही पुण्य आहेत आणि पूर्ण करण्याची परिपक्वता सुद्धा लागते. म्हणून सेवा मिळणे हे नशीब होते. नकारात्मक विचार हे आपले सेवेमुळे दूर जातात आणि आपले जे मन आहे ते स्थिर होते. स्वामींच्या सेवेमुळे आपले आत्मशुद्धी होते आणि नकारात्मक जे विचार आहेत ते सुद्धा दूर जातात. दिव्य अनुभूती आपल्याला मिळते, जी कोणत्याही पैशाने मिळत नाही. म्हणून स्वामी सेवा ही खरी श्रीमंती आणि नशीब आहे. जो स्वामींची सेवा करतो त्यांनी निवडलेले साधन बनतो आणि नशीब थोड्या जणांनाच मिळत असते. कधीकधी वाटते की चुकून आपण एखाद्या स्वामी भक्ताच्या संपर्कात आलो की योगायोगाने आपले एखादे कार्य मिळाले. पण हा योगायोग नसून ही स्वामींचीच योजना असते आणि ते टिकवणे हे आपले कर्तव्य आहे. स्वामींच्या सेवेचा योग कसा मिळतो तर आपली जी सेवा करण्याची असेल तर सोडून श्रद्धेने स्वामींना नम्रपणे तुम्ही प्रार्थना करा. आपली सेवा करायची आहे पण मी पात्र नाही, तरीही आपली माझ्यावर कृपा करा. ही भावना आपण स्वामी समर्थ गुरुमाऊली अशी प्रार्थना तुम्ही करा. लहान असो किंवा मोठी सेवा करायची. स्वामींच्या दारात आपण झाडू मारण्याची जरी सेवा केली तरी ही सेवा खूप मोठी असते. कोणतीही सेवा लहान नाही. ती तुम्ही भक्तिभावाने केली तर महानच होते. स्वामींचे सतत आपण नामस्मरण केले पाहिजे. स्वामींचे नाते असेल ते आपण नाम सतत घेत राहिले पाहिजे. नामस्मरणाने जे आपलं मन आहे ते शुद्ध होते आणि आपल्यामध्ये जो अहंकार निर्माण झालेला आहे तो सुद्धा नष्ट होतो. आपली पात्रता वाढते. सेवा ही स्वार्थाशिवाय करा. सेवा जर ही केली तर मला फळच मिळेल, त्याचा फायदा होईल, हा विचार आपण पहिले सोडला पाहिजे. स्वामींची सेवा ही मोठी फळ देणारी असेल, पण त्यापेक्षाही आपण भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे मार्गदर्शन करणे हे महत्त्वाचे आहे. ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने, जसे की स्वप्नातून, गुरुच्या रूपातून किंवा संकट निवारणातून, एखाद्या सेवे कार्यामधून प्रकट होतात. पूर्णपणे आपल्याला समजणार नाही, ती स्वामी स्वतःहून देत असतात. म्हणून संधीला वेळी सोडावे, कारण की अनमोल असते. त्यामुळे सेवेमध्ये स्वतःला आपण हे टिकून ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आपल्याला मनामध्ये जो आहे तो अहंकार, तुलना, स्पर्धा, दिखावा हे वाढू लागले की सेवा ही हळूहळू नष्ट होत जाते. केवळ प्रसिद्धी आणि मान किंवा लोभासाठी केली जर असेल तर ही सेवा फार काळ टिकत नाही. कधीकधी सेवा आपल्याला मिळणे म्हणजे स्वामीच्या इच्छेविरुद्ध आपण काही करत असतो तर आपण सेवेपासून दूर जातो. सेवा करताना मी काहीच नाही, सर्व काही स्वामी आहे हे मनाशी बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. सेवा करताना कधीही दुसऱ्याचा अपमान, टीका करू नये. आपल्याला आपले माझे भाग्य आहे अशी कृतज्ञता मनामध्ये असावी. आणि एखाद्या व्यक्तीला स्वामीची जर सेवा करण्याची इच्छा असेल पण त्याला संधी मिळत नसेल तर काय करावे? आपण सेवेची प्रामाणिक इच्छा बाळगा. मला सेवा करायची आहे, केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी का स्वामींसाठी रोज प्रार्थना करा. स्वामी, माझे जीवन तुमच्या इच्छेने, तुमच्या सेवेने भरून टाका. मला थोडेसे योगदान देण्याची संधी द्या. छोटी छोटी सुरुवात करा. प्रत्यक्ष मंदिरामध्ये किंवा भौतिक रूपामध्ये सेवा करण्याची संधी जर मिळत नसेल तर कदाचित घरामध्ये, समाजामध्ये जेथे आवश्यक आहे तेथे सेवा करण्याची संधी आपल्याला स्वामी महाराज देतच असतात. सतत स्वामींचे नामस्मरण करा. स्वामींची सेवा करण्याची संधी कधी मिळेल हे सांगता येत नाही. हे तर स्वामींच्या इच्छेवर, त्यांच्या नियोजनावर सर्वस्व अवलंबून असते. पण आपण सेवा मार्गामध्ये टिकून राहावे, संयम आणि श्रद्धा ठेवावी. काही वेळेला सेवा मार्गामध्ये येण्यास आपल्याला उशीर होतो, कारण स्वामी आपल्याला अजून तयार करत असतात.
जो सेवा मार्गामध्ये थांबतो, प्रतीक्षा करतो, स्वतःला घडवतो, त्याला स्वामी सेवा करण्याची संधी हे स्वामी समर्थ गुरुमाऊली नक्कीच देत असतात. नित्य नामस्मरण, जप, उपासना करत राहावे. स्वामींच्या कृपेसाठी वाट पाहावी. काही वेळेला आपली परीक्षा घेतात. खरोखर आपण पात्र आहोत का, तर हे पाहण्यासाठी ही एक संधी आहे, हक्क नाही. त्यामुळे तक्रार न करता आपली जी प्रतीक्षा करावी लागते. स्वामी सेवा ही मागून मिळत नाही, ही त्यांच्या इच्छेने मिळते. त्यामुळे जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा स्वामी स्वतःच आपल्या सेवेसाठी आपल्याला बोलवत असतात. आणि सेवा मिळणे हे तर मोठं परम भाग्य आहे आपले. जेव्हा सेवा मिळेल तेव्हा अहंकार न ठेवता पूर्ण निष्ठेने त्यामध्ये टिकून राहावे. तर तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगितले आहे की स्वामींची सेवा करण्याची संधी कोणाला मिळते, कशी मिळते आणि ज्यांना सेवा करण्याची इच्छा असूनसुद्धा मिळत नाही त्यांनी काय करावे. सर्व काही स्वामींच्या इच्छेवर, त्यांच्या नियोजनावर ठेवावे. स्वामी नक्की आपल्याला सेवा करण्याचं संधी नक्की देतील. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये करून नक्की सांगा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.